का झाली होती हत्या तुमच्या पतीची? का तुमचं कुंकू पुसलं त्या गुंडांनी? काय तुम्ही वाकडं केलं होतं? काय दुश्मनी होती? एकदा सांगा. नमस्कार सगळ्यांना माझं पहिलं. नमस्कार. तर म्हणजे 21 ऑक्टोबरला शनिवार दिवस होता त्या दिवशी. हं, आणि असंच ते म्हणायचे, की आपल्याला सहसा सहसा तर आता म्हणजे जसं त्यांनी विस्तार दिला होता ते प्लॉटिंग घेण्याबाबत, हं, तर म्हणायचे आपल्याला परळी सोडावं लागती. मी विचारायचं हमेशा, "तुम्ही असं का बोलताय? हं, परळी का सोडायची म्हणताय?" तर म्हणायचे, "इथं नाही, इथं आता आपले धंदे चलत नाहीत, इथं नको म्हणायचे राहायचं." हं. मग मी त्यांना सतत प्रयत्न केला, की "तुम्ही असं का बोलताय? इथं का राहायचं नको म्हणताय?" तर त्यांनी मला काही प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. बरं. पण ते प्लॉटिंग घेताना मी म्हणायचं, हमेशा म्हणायचं, की "कोणी काही बोलतंय का? कुणी काही म्हणतंय का? कारण इतक्या जवळ ते 12 गुंठे प्लॉटिंग आहे आपल्या घराच्या शेजारीच. हं, मग कुणी घेऊ देतंय का? कुणी काही म्हणतंय का? असं वाकडं कुणी बोलतंय का?" हं. तर म्हणायचे, "नाही, काहीच नाही. फक्त आपला इथं धंदा चालत नाही आणि आपल्याला इथं आता राहायचं नाही." एवढंच बोलायचे. बरं. पण त्यांनी अद्याप मला त्यावेळेस नावं सांगितली नव्हती, हं, की ह्यांनी आमच्या म्हणजे वाल्मीकरण काही बोलतोय म्हणून. हं, त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं नव्हतं. हं, पण ज्यावेळेस मर्डर झाला हं. आणि माझा भाऊ म्हणजे ह्या तपासात होता, त्यानं खूप प्रयत्न केले. त्यानं म्हणजे इतके प्रयत्न केले, की त्यानं सगळा त्याचा संसार सोडून या केसच्या मागे लागला. हं. म्हणजे त्याला एकच होतं, की हे आरोपी अटक करायचे. बरं. पण या पोलिसांनी डायरेक्ट बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविला म्हणून मला नंतर सांगण्यात आलं. हं, मग आता त्यांच्या त्या परळीत दहशत होती वाल्मी कराडची. हं. मग त्याच्यापुढं पोलिसांवर दबाव त्याचाच आला. डायरेक्ट ते म्हणले बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविला. कोण होते म्हणजे पोलीस अधिकारी? तेव्हा कोण होते पोलीस पोलीस अधिकारी? अनिल चोरमुले सर होते, हां. पी-आय नाचन होते आणि अजून ग्रामीण भागातले पी-आय होते. हं. त्यांची बैठक होती आणि त्या बैठकीच्या वेळेस मला कावत सरांनी सांगितलं होतं व्हिजिट द्यायला जा म्हणून. बरं. तर मी व्हिजिट द्यायला गेले तेव्हा गोविंद एलमाटे नावाचे कॉन्स्टेबल आहेत. हं, त्यांनी अनिल चोरमुले डी-वाय जे आहेत ना अनिल चोरमुले सर, हं, त्यांच्या देखत सांगितलं की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविला. हं, मग मी म्हणलं बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविला तर बंगल्याहून आता तुमची वर्दी काढा म्हणलं तरी तुम्ही काढताल का? हं. मग त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मग मी तिथून आले. हां. नंतर सारखं मी एस-पी ऑफिसला जात राहिले. 4 वेळेस एस-पी ऑफिसला मी भेट दिली. हं. तर एस-पी ऑफिसला त्या दिवशी पण म्हणजे मी स्वतः म्हणजे मला असं मनाला वाटेल तसं झालं होतं कारण एल-सी-बीकडे तपास देतो म्हणले होते सर. पण ताई मला एस-पी सांगा, सर. तुम्ही जो एफ-आय-आर दाखल केला, त्या एफ-आय-आरमध्ये तुम्ही काही कुणावर संशय व्यक्त केला होता? काही तपासाच्या संदर्भात तुम्हाला काही माहिती देण्यात आलेली होती? काय घडलं? 21 नाही महिने त्या झाला आरोपी सापडत नाहीयेत. काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये, तपासात काहीतरी समोर आलं असेल ना? तुम्हाला काही नाही सांगितलं? काहीच समोर नाही. एक आरोपी बी निष्पन्न झाला नाही ह्यांना. हां, आमच्या फिर्यादीमध्ये त्यावेळेस म्हणजे माझे पती जे आहेत ना, हां, ते राजकारणी नव्हते, की कोणत्या गुंडाशाहीचे नव्हते किंवा असं खाणार-पिणार ह्यामधले नव्हते. हां. फक्त आपले लेकरं, आपला संसार ना आपल्या लेकरांची जिम्मेदारी एवढीच होती. एक सामान्य आदमी होते, माणूस होते हो. आणि फक्त म्हणजे असा छोटा-मोठा प्लॉटचा व्यवहार करायचे. हं, तेवढाच व्यवहार होता त्यांचा. बाकी मग पिग्मी एजंट एक होते बँकेमध्ये. हं. मग आता थोडंफार तर कोणी करून आपल्या उदरनिर्वाहासाठी तर करू शकतो ना. हो. मग डायरेक्ट इतका मर्डर करायची काय गरज होती? त्यांना जर ती प्लॉटिंग घ्यायची होती, तर त्यांनी सांगायचं ना, की तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला ती घ्यायची आहे. हं. हां आणि आता ठीक आहे. माझे म्हणजे वडील जमिनीच्या वादातून हे सगळं झालं असं तुम्हाला संशय आहे. तुम्ही आता हो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दाद मागायला निघालेला आहात असं मला कळलं. आतापर्यंत तुम्ही हो. अनेक अधिकाऱ्यांना भेटलात. काय झालं? काही तुमच्या हाती पडलं का? तुम्हाला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची सुद्धा वेळ आली. कुणामुळे आली ही वेळ? मला वेळ ही पोलीस प्रशासनामुळे आली. हां. जर त्यांनी तपास चांगला केला असता आणि आरोपींना जर अटक केली असती, तर मला ते टोकाचं पाऊल उचलायची गरज लागली नसती. मी 4 वेळेस एस-पी सर नवीन आलेत काहीतरी दबंगशाही म्हणून जेव्हा उल्लेख झाला होता संतोष भैय्या देशमुखच्या ह्याच्यात, हां. तर मला वाटलं हे तरी एस-पी काहीतरी करतील. हं. पण हे पण एस-पी माझा जॉब पण नाही आणि काहीच नाही या केसमध्ये. हं. माझा लेखी जॉब पण ह्यांनी घेतलेला नाही अजून. 21 महिने झालं तरी. काहीच नाही. आम्ही फिर्याद अज्ञात व्यक्ती दिलती पण
ज्या वेळेस मी या केस मध्ये खोलवर गेले हा त्यावेळेस मला आरोपी सगळे म्हणजे कोण तपास थांबिला आणि कोण केलं हे सगळं माहिती झालं. बर पण एसपी सरांना म्हणलं मी, सर आम्ही नावं सांगताय तर तुम्ही का काहीच करत नाहीत. हम्म तर ते म्हणले काहीच नाही, आमच्याकडे ठोस पुरावा नाही. आणि बाळाभाऊ बांगरने जे जबाब दिला हम्म त्यावेळेस तर मी एवढी संतप्त झालते की ती ऐकून ती घटना, त्यावेळेसच माझा विचार होता की आपण कशाला जीवन ठेवायचं या. आणि नंतरचं पुढे ताई चालून एक तर गोष्ट माझ्या सांगतो तुम्हाला मी, तुम्ही लढताय, लढत राहा. तुम्ही असं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका. हा नाही, आता महाराष्ट्र संपूर्ण तुमच्या सोबत महाराष्ट्र- आहे. ह्या न्यायाच्या लढाईमध्ये हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. काही लोक नसतील तुमच्या सोबत, पण हा महाराष्ट्र अजून सुद्धा या महाराष्ट्रानं सोडलेलं नाहीये. माणुसकी संपलेली नाहीये या महाराष्ट्रातली. आजही नाही सर, माणुसकी आहे आता- इथं, आणि हा महाराष्ट्र आता तुमच्या महाराष्ट्र सोबत पूर्ण असेल. सोबत आहे. आता मी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार. लढा. हा, आता लढलं अखेरच्या पाहिजे ताई श्वासापर्यंत तुम्ही. लढणार आणि माझ्या तुमच्या नवऱ्याला जिद्दीला न्याय सलाम. घेऊनच राहणार. लढा तुम्ही, आम्ही आहोत सगळे सोबत. आता लढणारच मी आणि अखेरच्या श्वासापर्यंत मी माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून देणार. ठीक आहे, सलाम तुम्हाला. मी